काल अचानक माझा कॉम्प्युटर बंद पडला. मी विश्वास करंदीकर, टेलकोतने मी रिटायर झालोय आणि कॉम्प्युटर वापरायला नंतर सुरुवात केली. कॉम्प्युटरमध्ये बहुतेक वेळा अध्यात्माच्या सगळ्या गोष्टी सेव्ह करून ठेवत असतो, पण कॉम्प्युटर काय झालं काय कळेनाच, काल चालेनाच. मग मी गुगलवर शोधलं, माझ्या पुतण्याकडे गेलो, गुगलवर शोधलं आणि त्यांनी मला ओम कॉम्प्युटरचं नाव सांगितलं. आता ओम कॉम्प्युटर कुठं आहे? तर बाबा अकुर्डीत त्यांनी मला सांगितलं की बाबा गजानन मंदिरापासून जा आणि तिथं डाव्या हाताला वळल्यावर ओम कॉम्प्युटर दिसेल सोनेकरा अपार्टमेंटमध्ये. आणि तिथं मी गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा माझ्या कॉम्प्युटरमध्ये काय झालंय मला नक्की काही माहिती नाही आहे. पण तिथले जे जोशी होते त्या जोशीने त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की त्यात एक्सपर्ट आहेत की बाबा ह्या कॉम्प्युटरमध्ये झालंय काय? तर ते म्हणले हँगिंग झालंय. आता हँगिंग झालंय म्हणजे टेलकोत मी असल्यामुळे हँगिंगचा अर्थ मला कळत होता, पण कॉम्प्युटर हँगिंग होतो ही गोष्ट काय मला समजत नव्हती. मग त्यांनी त्यातला एक एक पार्ट काढला. एक एक पार्ट काढल्यानंतर हा पार्ट काम करत नाहीये, त्याच्यासाठी दुसरा पार्ट घालावा लागणार आहे, अमुक करावं लागणार आहे, बरंच काही काही सांगत होता. वास्तविक मला त्यातलं काही जास्त समजत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी ज्या वेळेला माझ्या पुढं ते पार्ट दिले आणि मग नंतर मी त्यांना सांगितलं की मग माझं उत्पन्नाचं काही साधन नाही आहे, थोड्या किमती कमी करायचा. मग श्रीहरी जोशींनी त्यांना सांगितलं की बाबा हा पार्ट म्हणजे जो जास्त चालणार आहे, परत हँगिंग होणार नाही आहे, तो पार्ट व्यवस्थित घाला आणि दुसरा पार्ट जो आहे ना तो दुसरा घालून ठेवा. आणि त्यांनी मला विचारलं की काका खरंच तुम्हाला एवढी जरूर आहे का? मी सांगितलं नाही बाबा 2 तासात मला पाहिजे आहे, कारण माझं एक महत्त्वाचं काम आडलंय. त्यांनी त्यांचा कॉम्प्युटर सुद्धा द्यायची तयारी दाखवली होती, पण मी म्हटलं चला तेवढीच 2 तास विश्रांती मिळते, 2 तासाने कॉम्प्युटर तयार होणार आहे. आणि मला इतका त्याचा चांगला अनुभव आला किंवा परत मला हा कॉम्प्युटर परत काही होईल असं वाटलं नसताना सुद्धा परत ह्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी गडबड व्हावी आणि मला परत तिथं जाऊन सर्व्हिस मिळावी हे मात्र जरूर वाटलं होतं. कारण मला तो अनुभव चांगला होता. त्यांचे जे असिस्टंट म्हणा, त्यांच्याकडच्या एकंदरीत ॲसेसरीज म्हणा किंवा त्यांची एकंदरीत द्यायची पद्धत म्हणा किंवा गिरायकाला हँडल करायची पद्धत म्हणा, ही इतकी सोपी आणि इतकी सरळ आहे ना. ते सरळ स्पष्टपणे सांगतात काय खर्च येणार आहे काय नाही. आणि मुख्य म्हणजे वेळ जे सांगतात ते बाबा 2 तासांनी होईल, 3 तासांनी होईल, 4 तासांनी होईल. कॉम्प्युटरमध्ये तुमच्या काय बदल झालाय त्याप्रमाणे त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. पण त्यांच्या हातात जर बाकीची कामं असली जी महत्वाची आहेत तर त्यावेळेस ते सांगू शकतात किंवा त्यांचा कॉम्प्युटर देऊ शकतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यावर मी अतिशय प्रभावित झालो आणि परत म्हटलं हा कॉम्प्युटर परत एकदा इथं घेऊन यावा लागणार आहे आपल्याला. काही झालं नसलं तरी दाखवायला घेऊन येणार आहे, कारण इतकी सर्व्हिसेस अशी चांगली मिळाली होती आणि म्हणून मला ते वाटलं. पण परत जर जायचं झालं तर ओम कॉम्प्युटरलाच जावं लागेल आपल्याला, कारण आपल्याला पाहिजे तशी तिथं सर्व्हिस मिळते, आपल्याला पाहिजे ते पार्ट आपल्याला मिळतात आणि मुख्य म्हणजे आपले जे काही पार्ट बदललेले असतात ना ते सुद्धा आपल्याला परत देतात. म्हणजे कुणाच्या मनात कुठली शंका राहू नये किंवा ह्यानं खरंच बदलले होते का, खरंच काही केले का, ही शंका सुद्धा त्या कस्टमरच्या किंवा गिरायकाच्या मनात राहू देत नाहीत. म्हणून जायचं असलं तर ओम कॉम्प्युटरलाच जायचं.